भाजप आणि राज ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याबाहेर दोन्ही समर्थकांनी मोठी गर्दी केली होती। मतदानाच्या स्लिप वाटपातून वाद झाल्याची माहिती आहे। तर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात असलेल्या सावतानगर परिसरात दोन गटात वाद झालाय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। परिसरात गोंधळाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे। मी स्वतः गृहमंत्र्यांनाही देखील बोलणार आहे की या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये नाशिक सारखं शहर ज्याच्यामध्ये प्रतिष्ठा आहे नाशिकला आणि अशा प्रकारे निवडणुकीमध्ये होणं आणि एक महिला आमदार लढत असताना एक महिला नेता लढत असताना अशा प्रकारच्या गोष्टी होणं हे चुकीचं आहे। माझ्या कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करते। सीसीटीव्ही या ठिकाणी बघितले गेलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आपले गोपनीयचे कर्मचारी देखील त्या ठिकाणी पोहोचले होते। त्या प्रकारे सीसीटीव्हीचं व्हेरीफाय करूनच आम्ही सर्व गोष्टी या ठिकाणी करत आहोत। किती जणांना ताब्यात घेतलं आतापर्यंत एक जण ताब्यात आहे आणि बाकीच्या आरोपींचा शोध सुरू आहे। तो कोण होता, त्याचा काय सहभाग आहे या प्रकरणाशी? नेमकं काय घडलं होतं, कशा पद्धतीने घडलं होतं आणि काय नेमकं ह्याच्यामध्ये वाद होते हे सर्व आम्ही तपासामध्ये या ठिकाणी निष्पन्न करत आहोत। आता प्राथमिक स्वरूपामध्ये गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू आहे।